नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पोलिसांचं मॉक ड्रिल, मात्र मॉल झाला मोकळा. सांगलीत दहशतवादी घुसल्यानं पोलिसांची धावपळ. सांगलीच्या मध्यवर्ती एसएफसी मॉलमध्ये दहशतवादी घुसल्यानं पोलिसांनी संपूर्ण मॉल मोकळा केला. पोलिसांनी तातडीनं मॉलचा ताबा घेत शोध मोहीम सुरू केली. मात्र हा प्रत्यक्ष दहशतवादी हल्ला नसून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी घेतलेलं सुरक्षा मॉकड्रिल असल्याचं स्पष्ट झालं. दहशतवादी घुसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संपूर्ण मॉल रिकामा केला. श्वान पथक आणि दहशतवाद विरोधी पथकाला पाचारण करण्यात आलं. कडेकोट बंदोबस्तात संपूर्ण मॉलची शोध मोहीम राबवण्यात आली. मॉकड्रिल दरम्यान काही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं, तर जखमींना शासकीय रुग्णालयात पाठवल्याची कार्यवाही करण्यात आली. हा प्रकार पाहून सुरुवातीला सांगलीकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आणि शहरात अफवांचं पीक उठलं. अखेर पोलिसांचं मॉकड्रिल सुरू असल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल पार पडलं. यामध्ये सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, वाहतूक शाखा, सायबर सेल, अग्निशमन आणि आरोग्य सेवा विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 21 ऑगस्टला सांगलीत शेतकऱ्यांचा महामोर्चा. राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्यास विरोध करत 21 ऑगस्टला सांगलीत शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि अन्य घटकांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, कॉम्रेड धनाजी गुरव, बीजी पाटील आणि संदीप राजोबा आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदमही या मोर्चात सहभागी होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावर राजू शेट्टी यांनी प्रश्न उपस्थित केलाय. 42,000 कोटींचा खर्च आता 1,10,000 कोटींपर्यंत नेला जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केलाय. डीपीआरची विश्वासार्हता IIT अथवा अन्य संस्थेकडून तपासून जनतेसमोर मांडावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. तसंच शेतकरी कर्जमाफीतील लाभार्थ्यांची नावंही जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. सांगलीत सफाई कामगार आयोगाचे मोठे निर्णय. घरकुल, विमा, आरोग्य आणि शिक्षण योजनांना गती देणार. शेरसिंग डागोर. सांगली दौऱ्यावर आलेले राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी आज सांगली महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी सफाई कामगारांच्या घरकुल, आरोग्य, विमा, शिक्षण आणि रोजगारासंदर्भात विविध महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरकुल देण्यासाठी नगर परिषद आणि महानगरपालिकेला 3 महिन्यात DPR तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूरच्या धर्तीवर TDR मॉडेलद्वारे घरकुल उभारलं जाणार आहे. सफाई कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी लवकरच महाशिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. पोशाख, स्वेटर आणि रेनकोटसाठीची रक्कम थेट DBTद्वारे खात्यात जमा केली जाणार आहे. तसंच 1,25,00,000 रुपयांचा अपघाती विमाही नैसर्गिक मृत्यूवर 5 लाख आणि कुटुंबासाठी 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा देण्याची योजना आहे. 24 सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पदोन्नतीसह त्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत. यावेळी महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील, विद्या पाटील, समाज कल्याण सभापती गीता पवार, सहाय्यक आयुक्त ताईबिरा दडस, श्वेता सुर्वे, ऐश्वर्या माने, कामगार अधिकारी विनायक शिंदे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक सागावकर तसंच सफाई कामगारांचे नेते महेंद्र चंडाळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांची केवळ ओळख, जवळीक नाही. जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली केवळ ओळख आहे.
जवळीक नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केलंय. विमानातून सहप्रवास केला म्हणून राजकीय जवळीक असल्याचं म्हणता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 38 वर्षांपासून विधिमंडळात काम करत असल्यानं सर्वच पक्षांच्या नेत्यांशी ओळख असणं स्वाभाविक आहे, मात्र त्याला राजकीय जवळीकतेचा अर्थ देणं योग्य नाही असंही पाटील म्हणालेत. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त झालेला कार्यक्रम हा पवार कुटुंबियांचा कौटुंबिक सोहळा होता. त्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते, त्यामुळं त्यातून राजकीय अर्थ काढू नये असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था गंभीर बनली असून महिला आणि अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांची नावं वगळल्याची माहिती संकलित केली जात असून गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही जयंत पाटील यांनी दिलाय. आश्रमशाळांची माहिती काढण्यासाठी एखादा तुकाराम मुंडे शोधा, जयंत पाटलांचा सरकारला टोला. राज्यातील आश्रमशाळांची अवस्था दयनीय असून त्यांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सरकारने एखादा तुकाराम मुंडे शोधावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लगावलाय. गडचिरोलीमधील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मुलींच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेवरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. आमदारांना अद्याप निधी मिळालेला नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित करत जयंत पाटील यांनी राज्यातील रस्त्यातील खड्डे, अंगणवाडी सेविकांचं मानधन आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे सरकारचं होणारं दुर्लक्ष याकडे लक्ष वेधलंय. महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचारांवरून पोलिसांवरही त्यांनी निशाणा साधला. दरम्यान शक्तीपीठ महामार्गासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च करण्याऐवजी राज्यातील 188 मतदारसंघामधील स्थानिक प्रश्न सोडवले पाहिजेत, तर महाराष्ट्रातील अनेक समस्या मार्गी लागल्या असत्या असं जयंत पाटील म्हणाले. चाकण MIDCतील रस्ते आणि इतर सुविधांच्या प्रश्नावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.